जांभळे कासारी न्यूज, तुमच्या गावचा आवाज. चर्चाही होणार आहे. ऑपरेशन सिंदूर लघुपटाच्या पोस्टरचं अनावरण. शिक्षक दाम्पत्याची राष्ट्रभक्ती मूल्यांनी भरलेली कलाकृती. सोनुर्ले शिक्षण परिषदेत महिला शिक्षकांच्या हस्ते लोकार्पण. पाकिस्तानातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेलं सर्जिकल प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूर या लघुपटाच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे. नांदारी धनगरवाडा शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे आणि कांबळेवाडी शाळेतील अध्यापिका स्नेहा चौधरी या शिक्षक दाम्पत्याने एक हृदयस्पर्शी आणि राष्ट्रप्रेमाने भारलेली कथा या लघुपटात उभी केली आहे. या लघुपटात रत्नागिरीच्या डॉक्टर अश्विनी नारकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून त्यांच्या प्रभावी अभिनयाने कथानकाला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. ऑपरेशन सिंदूर लघुपटाचे पोस्टरचे अनावरण नुकतंच सोनुर्ले केंद्राच्या शिक्षण परिषदेमध्ये पार पडलं. या विशेषणी सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण करण्यात आले. ही गोष्ट विशेष उल्लेखनीय ठरली. कार्यक्रमास केंद्रप्रमुख शामराव पाटील, नांदगाव शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा लघुपट येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट देशभक्तीची भावना जागवणारा ठरेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला. या कलाकृतीसाठी यशस्वी फाउंडेशन कोडोली, शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर, बनाई फाउंडेशन नांदारी, डॉक्टर भगवान नारकर रत्नागिरी, श्यामली जाधव नाशिक, उत्तम पवार वारुळ, विद्यामंदिर कांबळेवाडी आणि शिक्षक परिवार सोनुर्ले यांचे विशेष सहकार्य लाभले. राष्ट्रसेवेचा संदेश देणाऱ्या या लघुपटाबाबत सर्वत्र उत्सुकता असून पोस्टरचे अनावरण कार्यक्रमामुळे त्याला अधिक गती मिळाल्याचे स्पष्ट दिसून येते. जांभळे कासारी न्यूजसाठी सोनुर्लेहून राम करले.